नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, OMR कधी रिलीज होणार, तर हे अगदी कंप्लीट डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि रिझल्टही कधी लागणार आहे. तर अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला OMR कधी येणार. खूप सारे विद्यार्थी आता वाट पाहतात की आपल्याला OMR आन्सर की कधी येईल आणि आपल्याला रिझल्टची पण डेट कोणती आहे ती अगदी आपल्याला कळायला पाहिजे. ती अगदी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. हे पूर्णपणे मी अगदी 2-3 वर्षाचा हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे. तर त्यामध्ये अगदी एक्झाम कधी झालेली होती, OMR कधी रिलीज झाला होता आणि रिझल्टचं कधी आपल्याला डिक्लेअर करण्यात आलेलं होतं, हा पूर्णपणे अगदी मी चार्ट तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता. तर 2023मध्ये आपली एक्झाम 7 मेला झाली होती आणि रिझल्ट OMR रिलीज 3 जूनला रिलीज झालेला होता आणि रिझल्ट आपल्याला 13 जूनला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि 2024मध्ये तुम्ही जर पाहाल तर आपल्याला एक्झाम 5 मेला झाली होती आणि त्याचबरोबर OMR रिलीज आपल्याला 29 मेला आपल्याला आलेली होती आणि रिझल्ट आपल्याला 4 जूनला पाहायला मिळालेला आहे. तर 2023मध्ये आपल्याला जवळजवळ 10 दिवसाचा डिफरंटने आपल्याला OMR रिलीज झाल्यानंतर रिझल्ट आलेला होता आणि 2024मध्ये 6 दिवसांनी आपल्याला डिफरंट पाहायला मिळत आहे. तर 2025मध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर आपल्याला इथे एक्झाम 4 मेला झालेली आहे आणि 4 जूनला OMR रिलीज झालेली आहे आणि त्याचबरोबर रिझल्ट जे आपल्याला ते आहे ते आपल्या इथं 14 जूनला आपल्याला पाहायला मिळालेला आहे लास्ट इयरचा. तर जवळजवळ 10 दिवसांनी आपल्याला इथं डिफरंट पाहायला मिळालेला आहे OMR रिलीज झाल्यापासून रिझल्टपर्यंत. तर 2026मध्ये तर आपल्याला 21 जूनला एक्झाम झालेली आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड 20 जुलै अशी आपल्याला न्यूजमध्ये सांगण्यात आलेलीच आहे डेट, म्हणजे एक्झामची डेट. तर आणखीन OMR रिलीज झालेली नाही आहे. तर आपल्याला ही OMR रिलीज जवळजवळ एक 4 ते 5 दिवसाच्या आतमध्ये होत असे रिझल्टच्या. तर आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत तरी अगदी OMR रिलीज झालेली नाही आहे. तर रिलीज कधी होईल असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली जर 5 ते 7 दिवसामध्ये आपल्याला बिफोर रिझल्टच्या आधी आपल्याला अनाऊन्स केलं जातं की OMR आपल्याला रिलीज करण्यात आलेली आहे. तर अगदी आपल्याला म्हणजे डेट पाहायला मिळाली तर 13 ते 14 म्हणजे जवळजवळ 13 ते 14 जुलैपर्यंत आपल्याला OMR रिलीज येण्याची दाट शक्यता आहे, कारण आपल्याला रिझल्टची डेट 20 जुलै असं तरी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज किंवा उद्या आपल्याला OMR रिलीज येईलच आणि त्याचबरोबर अगदी त्यानंतर जे स्टेप बाय स्टेप्स आहेत तर ते कसे आहेत तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हाऊ टू डाउनलोड द OMR सीट. ओके, तर कसं करायचं, तर अगदी आपल्याला त्या साईटवरती जायचं आणि स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स आहेत तर आपल्याला NEET.NTA.nic.in ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला त्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. अगदी तुम्हाला ईमेल ID वरती ह्या सगळ्या गोष्टी रिलीज झाल्यानंतर येणारच आहेत आणि त्यानंतर हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक सगळ्या पुढच्या गोष्टी लक्षात येतीलच. तर ह्या जवळजवळ 5 ते 6 स्टेप्स आहेत आणि त्यानंतर OMR सीट आपल्याला जेव्हा येईल तर तेव्हा हाऊ टू चॅलेंज पण आपल्याला करता येणार आहे. तर विदिन 3 days ऑफ OMR रिलीज, म्हणजे OMR रिलीज झाल्यानंतर विदिन 3 दिवसामध्ये आपल्याला ते चॅलेंज पण करता येत असतं. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅलेंजिंग करण्यासाठी सुद्धा एका क्वेश्चनसाठी तुम्हाला ₹200 तिथं पे करावं लागणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अगदी नियम आहे की तुम्ही जर ते एक क्वेश्चनसाठी ₹200 तुम्ही पे केल्यानंतर इफ चॅलेंज इज व्हॅलिड अँड ॲक्सेप्टेड हे असं असेल तरच तुम्हाला मनी रिफंडेड असणार, किंवा इफ चॅलेंजेस इज इनव्हॅलिड अँड रिजेक्टेड असं जर मेसेज आला तर मनी इज नॉट रिफंड. हे तिथे पॉईंट असणार आहे. हे जस्ट तुम्हाला माहिती असावे ह्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे. तर अगदी आपल्याला OMR चॅलेंज फार कमी विद्यार्थी करत असतात. त्या पण ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी एक क्वेश्चनसाठी आपल्याला ₹200 पे करून आपल्याला तिथं चॅलेंज करता येत असतं. तर कन्क्लुजन एकंदरीत असं आहे की एक्सपेक्टेड आपल्याला OMR 13 ते 14 जुलैपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आज किंवा उद्या आपल्याला OMR रिलीज होऊ शकतं, कारण रिझल्ट आपल्याला 20 जुलैपर्यंत बोललेले आहे. त्या अनुषंगाने हा पूर्णपणे मी तुम्हाला प्रिडिक्ट करून सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे रिझल्ट कधी येईल आणि आपल्याला ऑल इंडिया रँक किती येईल. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे ऑल दी बेस्ट. घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो. खूप छान मुलांना पेपर गेलेत बऱ्यापैकी. त्या मुलांचं नक्कीच रँक चांगला येईल. त्या मुलांनासुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज नक्कीच मिळेल. पण ज्या मुलांना काही कारणास्तव कमी मार्क आले किंवा त्यांचा रँक पण थोडासा कमी आला तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. खूप सारे असे प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत की कमी फीमध्ये आहेत.
तर फक्त तुम्हाला योग्य काउन्सिलिंगची गरज आहे, तर तुम्ही अगदी व्यवस्थित काउन्सिलिंग जॉईन करा, कुठे ना कुठे काउन्सिलिंग जॉईन करा, जेणेकरून तुमची सीट हातातून जाऊ नये. तर खूप सारे असे आपल्याला मेडिकल कॉलेजेस आहेत की त्या ठिकाणी सुद्धा अगदी कमी फीमध्ये सुद्धा आपल्याला तिथे ॲडमिशन्स होत असतात. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.